नमस्कार, मी डॉक्टर उज्ज्वला पत्की एक गायनेकोलॉजिस्ट आहे आणि गेले 40 वर्ष पत्की हॉस्पिटल कोल्हापूर इथं काम करते आहे। आज मी आपल्याला ऑलिगोहेड्रॅमनियोस म्हणजे बाळाभोवतालच्या गर्भजलाचं प्रमाण कमी असणं ह्याबाबतची माहिती घेऊन आली आहे। माझ्या मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण ॲम्निओटिक फ्लुइडच्या संदर्भातली पण माहिती घेतलेली आहे। तर आज आपण पाण्याचं हे प्रमाण बाळाच्या भोवतालचं का कमी होतं ह्याची कारणं काय, तर आईच्या बाबतीमध्ये जर ब्लड प्रेशर जास्त वाढलं असेल तर बाळाचं पाणी कमी होतं। दुसरं, बाळामध्ये जर काही व्यंग असेल म्हणजे उदाहरणार्थ किडनीचे डिफेक्ट असतील तर हे पाण्याचं प्रमाण कमी होतं। मग हे समजतं कसं, तर आपल्याला बाळाच्या जे आईच्या पोटाचा घेर आहे तो थोडा कमी दिसतो आणि सोनोग्राफीमध्ये हे पाण्याचं प्रमाण आपल्याला अचूक मोजता येतं। त्याला SDP किंवा AFI ह्या पॅरामीटर्सद्वारे हे मोजतात। असं पाणी कमी आहे असं डॉक्टरांनी सांगितलं तर आपल्या पेशंटनी काय करावं, पहिली गोष्ट म्हणजे पाण्याचं प्रमाण भरपूर वाढवावं, भरपूर पाणी प्यावं। मग ते ज्यूस असतील, साधं पाणी असेल, नारळ पाणी असेल, कोणत्याही स्वरूपात फळं भरपूर खावीत, जेवणातलं प्रोटीनचं प्रमाण वाढवावं, झोपताना लेफ्ट म्हणजे डाव्या कुशीवर झोपावं आणि काही गोळ्या, इंजेक्शन व सलाईनद्वारे पण हे पाणी वाढायला आपल्याला मदत होते। मग हे कमी पाण्यामुळे नुकसान काय होतं, तर ह्याच्यामुळे बाळाची मूव्हमेंट कमी होते आणि कधीकधी डिलिव्हरी लवकर करून घेतली जाते। त्यामुळे आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा आणि ऑलिगोहेड्रॅमनियोस असा जर रिपोर्ट असेल तर त्याची दखल घेऊन लगेच डॉक्टरांना भेटावं। धन्यवाद।